हॅलो, मी सौम्या अँड कृष्णाज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण जात आहे देहू इथल्या 2 सुंदर मंदिरांना आणि माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे पहा. हा रुद्र आहे माझा पुतण्या. इथे मी त्याला सांगतेय की हाय कर आणि तो करत आहे. पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आम्ही निघालो मंदिराकडे. आम्ही आलो होतो संत तुकाराम महाराज गाथा मंदिर येथे. ज्या इंद्रायणीने तुकोबांची गाथा परत केली त्याच नदीच्या काठी आज हे भव्य गाथा मंदिर उभे आहे. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात एक आजोबा टीका लावत होते, तर हे दोघं ते लावून घेत आहेत. तो छोटा आहे तो शौर्य आहे आणि हा रुद्र जो तुम्ही आधी बघितलाय. दोघांना छान गंध लावले. नंतर त्या आजोबांना रामकृष्ण हरी बोलून पुढे निघालो. चला आता आतमध्ये प्रवेश करूयात. एंट्री केल्याबरोबर असं काहीसं दिसतं. मंदिर खूप सुंदर मोठं आहे. आजूबाजूला पण बराच मोठा परिसर आहे. गाथा मंदिर उभं राहण्यासाठी तब्बल 12 वर्ष लागले होते. आता ही जी गर्दी तुम्हाला दिसेल ती एका स्कूल ट्रिपची होती. तिथे बरेच स्कूल ट्रिप्स पण येतात. संत तुकाराम महाराज गाथा मंदिर हे मंदिर पुणे जिल्ह्यात देहू गावात इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. आम्ही सकाळच्या वेळी गेलो होतो त्याच्यामुळे तिथे भजन वगैरे चालू होते. प्रसन्न वातावरण होतं एकदम. आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ, सुंदर व व्यवस्थित मेंटेन केलेले होते. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही असं समजल्यानंतर मी खूप शूटिंग घेतलेली नाही आहे. या मंदिरात संगमरवरी भिंतीवरती संत तुकाराम महाराजांचे 4500 पेक्षा जास्त अभंग कोरलेले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात संत तुकाराम महाराज यांची एक मोठी आणि अतिशय सुंदर बैठी मूर्ती आहे. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या ज्या डोहाजवळ आहे तिथेच तुकोबांची गाथा पाण्यातून तरंगून वर आली होती असे मानले जाते. हे मंदिर दुमजली आहे. वरच्या मजलीवरती विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत आणि विष्णू अवतार 3D मध्ये कोरलेले आहेत. येथील परिसर अतिशय शांत आणि भक्तिमय आहे. मंदिराच्या भिंतीवरील अभंग वाचताना मनाला खूप शांती मिळते. इथे काही वेळ घालवल्यानंतर आता आम्ही नेक्स्ट मंदिराकडे जात आहे. ते म्हणजे संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिर. तिथून आतमध्ये गेल्यानंतर चिंतामणी गणपतीचे मंदिर आहे. इथे आम्ही दर्शन घेतलं. आजूबाजूच्या परिसरात खूप सारे दुकानं आहेत. पूजेचं साहित्य व लेडीज शॉपिंग आणि हॉटेल्स पण आहेत नाश्त्याचे. मंदिराच्या आत एंट्री केल्यानंतर बरेच छोटे छोटे मंदिर आहेत. हे विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर होतं. पौराणिक कथेनुसार तुकाराम महाराजांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः भगवान विष्णूंनी त्यांना नेण्यासाठी गरुड विमान पाठवले होते. इंद्रायणीच्या काठावरती कीर्तन करत असतानाच ते सर्वांच्या देखत विमानात बसून अदृश्य झाले. मंदिरांच्या भिंतीवरती ही कथा कोरलेली आहे. पाहण्यास खूप सुंदर आहे. आजही येथील नंदुरकीचे झाड त्या पवित्र घटनेची साक्ष देतो. सगळे काही पाहून मन प्रसन्न झाले. ते आम्ही काही फोटोज घेतले. त्यानंतर बाहेर काही गोष्टींची शॉपिंग सुद्धा केली. या दोघांसोबत मी पण लहान होऊन जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.